बाळासाहेब, काल वायसीएमचा एक आम्ही तुमचा व्हिडिओ बघितला. तो व्हिडिओ जो आहे तो फेसबुकवर व्हायरल होत आहे. नेमका तो व्हिडिओ कशाचा आहे आणि काय आहे जरा प्रेक्षकांना सांगा. काल साधारणतः वायसीएम मध्ये मी एक पेशंट ऍडमिट करण्यासाठी गेलो होतो. त्या पेशंटला आम्ही मला वाटतं दुपारी 2च्या आसपास काहीतरी पेशंट त्या ठिकाणी वायसीएमला आम्ही घेऊन गेलो होतो. तर तिथं आम्ही पाहता डॉक्टरांनी सांगितलं की आमच्या डॉक्टरांचा स्टाफ कमी आहे. डॉक्टरांचा स्टाफ कमी असताना आम्ही विचारलं की तुमच्याकडे डॉक्टर एवढं मोठं हॉस्पिटल जर असेल, या पिंपरी चिंचवड शहरामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 1 नंबरला ससून आहे, त्याच्यानंतर जो कुणाचा नंबर लागतो ते आपल्या पिंपरी चिंचवड शहरामधलं वायसीएम या हॉस्पिटलचा नंबर लागतो. तर त्याच हॉस्पिटलमध्ये काल साधारणतः अनेक प्रकार अशा डोळ्याने बघायला भेटले मला. एक पीडित कुटुंब होतं, त्या कुटुंबाला मदतीची गरज होती. एक व्हिडिओ काढला म्हणून त्याला इतकं अक्षरशः त्या डॉक्टरांनी सुरक्षा रक्षक यांच्या कॅबिन मध्ये बोलून दमदाटी करायचा प्रकार काल सगळं त्या ठिकाणी घडलेला होता. तो प्रकार अक्षर डोळ्याने मी बघितला. मी ऐकून घ्यायची पार्श्वभूमी त्या ठिकाणी ठेवली. मी एकही शब्द न वापरता सगळं ऐकून घेतलं. नंतर म्हणलं दादा, कारण की असा कुठला महाराष्ट्र शासनाचा GR असेल, तो GR तुम्ही मला दाखवा की तुम्ही सरकारी कार्यालयामध्ये किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये रेकॉर्डिंग करायचं नाही, आणि करायचे असेल किंवा नसेल असं कुठलाही एखादा GR दाखवा. तिथल्या सुरक्षा रक्षकाने अक्षरशः माझे असे हात दाबले की तुम्ही जरासं हे करा. म्हणजे काहीतरी त्यांचा काळा बाजार त्या ठिकाणी आहे तो बाहेर येत होता. तेवढं केल्याच्या नंतर तिथून मी निघून गेलो आणि माझ्याच पेशंट संदर्भात असं घडलं की काय अंतरावर गेलं, डॉक्टरांनी पहिले त्या ठिकाणी ड्रेसिंग केली. त्या पेशंटची ड्रेसिंग केल्याच्या नंतर ना की स्किनचे डॉक्टर आले, त्यांनी असं सांगितलं की आम्हाला हे ड्रेसिंग नाही, हे तुम्ही त्या डॉक्टरांचे फोटो काढले ते फोटो आणा. त्यांचे पहिले कुठले तज्ञ होते ह्याची मला काही कल्पना नाही, पण त्या डॉक्टरला ओळखण्यामध्ये साधारण 25 मिनिटं आमचे गेले अख्खे. त्या डॉक्टरने ना इलाजाने पण मला तिथे एवढा कालवा करायला भाग पाडलं आणि अख्खा हॉस्पिटल वायसीएम या ठिकाणी मला पूर्ण फिरायची वेळ आणली. म्हणजे ज्या ठिकाणी एखाद्या माणसाच्या पाठीमागे नातेवाईकांचा भरभर असा सपोर्ट असेल, राजकीय पार्श्वभूमीचा हात असेल, त्या ठिकाणी 100% आरोग्य त्या पेशंटला, त्या रुग्णाला सुविधा देण्याचं काम हे वायसीएम हॉस्पिटल मधले डॉक्टर, प्रशासन, कर्मचारी देतात असं आमच्या लक्षामध्ये आलंय. काल असाच प्रकार घडल्याच्या नंतर ना तिथल्या डॉक्टरने अक्षरशः त्यांना पोलीस प्रशासनाला बोलून घेतलं. कुठल्याही प्रकारचं काही कारण नसताना पोलीस प्रशासन तिथे आतमध्ये येतंय. त्यांना आम्ही विचारलं की म्हणलं सर तुम्हाला कॉल पडला का, कुठल्या कशा संदर्भामध्ये सर तुम्हाला आमच्याकडे या ठिकाणी बोलवणं आलं. ते म्हणले आम्हाला वायसीएम आतमधून कॉल आला. म्हणलं साहेब मी इतके वेळ झाला, इतकं पेशंट तरबळतोय, त्या पेशंटकडे दुर्लक्ष द्यायचं काम तिथलं प्रशासन करत होतं. वायसीएम मध्ये मामांचा स्टाफ कमी होता, मावशा नव्हत्या, सिस्टर आहेत. मामा लोकांची, ब्रदर लोकांची इतकी दादागिरी, त्याचे काही फोटो माझ्याकडे आहे. माननीय आयुक्त साहेबांना आपण देणारच आहोत. आणि आमचे राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टीचे शहर पुणे जिल्हाध्यक्ष माऊली सर बोराटे यांच्या थ्रू आयुक्त साहेबांना मी पत्र देणार आहे. ते पत्र दिल्याच्या नंतर साहेबांनी ते फोटो पण मी त्यांच्याबरोबर जोडणार आहे. साहेबांनी काय आयुक्त साहेबांनी कारवाई केली तर ठीक आहे, नाना त्या आम्हाला नाही इलाजाना वायसीएम हॉस्पिटल यांच्या विरोधामध्ये आंदोलनाचा बडगा पुकारावा लागला अशी विनंती. तुम्ही वायसीएमचे जे डीन आहेत बाबळे सर, त्यांच्याशी तुमचे काय संपर्क काय झालेला आहे का? काल मान्य डॉक्टर साळवे सरांना मी कॉल करायचा प्रयत्न केला आहे, त्यांचा कॉल अक्षरशः झाला नाही. तरी पण त्यांना आज किंवा ह्या 2 दिवसामध्ये माझ्या लेटर पॅडवरती आम्ही टायपिंग करून साहेबांना देणार आहोत. त्यांच्यावर ते पण कारवाई करतील अशी अपेक्षा आहे. शक्यतो तिथली दादागिरी पहिली बंद झाली पाहिजे, ही माझी सगळ्यात मोठी पहिली मागणी असणार आहे. काही दिवसापूर्वी असं आंदोलन आम्ही त्या ठिकाणी केलं होतं. एका प्रसूती महिलेला दादागिरी, का लेडी डॉक्टरकडे दादागिरी त्या ठिकाणी केली गेली होती. जो तुम्ही फेसबुकवर जो व्हिडिओ टाकला, कमेंट मध्ये आम्ही वाचलं तुमच्यावर आहे ना चांगलं काम केलं म्हणून शुभेच्छेचं वर्ष होत आहे. तुम्ही त्या लोकांना काय सांगू इच्छिता? धन्यवाद. मायबाप जनतेला हे सांगल, तुमचा विश्वास प्रेम असंच राहू द्या. असं अन्य अत्याचाराच्या विरोधात कुठे लढा असेल तर 100% बाळासाहेब जाधव तुमच्या बरोबर असेल. महानगरपालिकेच्या सिक्युरिटी गार्डचे इंचार्ज आहेत, त्यांना आपण रिक्वेस्ट केली होती, कारण की मला काही वेळापूर्वी या ठिकाणी जो वाद झाला होता आरोग्याच्या संदर्भामध्ये पोलीस संत तुकाराम पोलीस स्टेशनचे पवार साहेब मला वाटतं तुम्हाला आमच्या संदर्भामध्ये काय मेसेज देण्यात आला आम्हाला तुमच्याकडे थोडं कळेल का? हे जे झालं तुमचा वाद काय चाललाय मला आता कळाला. तुमच्या पैसे आलोय
आणि डॉक्टर जे आहेत ते लाईव्ह कर ना, चालू केली Facebook लाईव्ह कर. हा लाईव्ह चालू आहे तुमची डॉक्टरांची बरं. ते ट्रीटमेंट करतात ना. अच्छा. त्यांनी काही मना केली का? तुम्हाला ही माहिती भेटली काय आहे? तुम्हाला ही माहिती देण्यात आलेली आहे, ही माहिती कुठून भेटली सर आपल्याला? माहिती म्हणजे मी देते ना, मला आता दिसलं म्हणून मी आलो तुमच्यापाशी. अच्छा, साधारण किती वाजले साहेब आता? जरा टाइम सांगाल का आम्हाला प्लीज? अहो पण ते डॉक्टरांना सर प्लीज मला टाइम सांगा ना तुम्ही. ट्रीटमेंट करतात ना हे डॉक्टर. पेशंट साधारणतः मला वाटतं आम्ही 3 तासापूर्वी पेशंट आणलेला या ठिकाणी होतं डॉक्टर ट्रीटमेंट करतात. मग आपण जिथं- आणि तुमच्या काही ठिकाणी होतं आम्हाला 353 चा गुन्हा दाखल करण्यात अशी आम्ही मला धमकी देण्यात आली या ठिकाणी. कोण धमकी दिली? आम्ही कोण धमकी दिली नाही. 353 मध्ये आम्ही तुम्हाला तुमच्यावर गुन्हा दाखल करू की शासकीय कामामध्ये तुम्ही अडथळा आणताय असा गुन्हा दाखल करायची मला ह्या लोकांनी धमकी दिली. तरी मी त्या कायद्याला गोरगरीब जनतेला जर तिथं विरोध होत असेल, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे, पैसा ह्यांच्या बापाचा नाही आहे कुणाच्या. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा पैसा आहे, हा जनतेच्या कामासाठी यूज झाला पाहिजे, ही माझी मागणी आहे. साहेब गडगे साहेब, तुमच्या कॅबिनमध्ये काही मिनिटापूर्वी येऊन गेलो, मला वाटतं काही मिनिटापूर्वी नाही, काही तासापूर्वी येऊन गेलो आपण. आलतो का साहेब मी? येऊन गेलो का नाही? काय मागणी होती त्या ठिकाणी साहेब काही लोकांची? मला करायचं आहे काय ते तर सांगा. बाकी काय तुम्ही कॅमेरा पूर्ण चालू ठेव. सगळं चालूच आहे. तुम्हाला करायचं आहे काय ते सांगा. माझी मागणी ही आहे की माझे जे कर्मचारी आहेत, जे माझे पेशंट होते, माझ्या पेशंट हे देऊन टाका. पेशंटची ट्रीटमेंट करत नाही, बाकीचेच करतायत. लाईव्ह चालू काय अर्थ आहे? लाईव्ह केलं अक्का लाईव्ह.